नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे. आता बुधवारी येते आहे ती त्रिपुरारी पौर्णिमा. तर त्रिपुरारी पौर्णिमेचा विशेष असा एक तोडगा तुम्हाला सांगणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला 350 वातींची वात लावतात. 350 वाती असतात त्या. तो बंच तुम्हाला मिळते कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला ती त्रिपुरारी वात भेटेल. ती वात तुपामध्ये लावून शंकराच्या मंदिरात लावायची. तर ती का लावायची? तर स्कंदपुराण, पद्मपुराण आणि शिवपुराण या ग्रंथांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व सांगताना असे म्हटले आहे, त्रिपुरे देहते देवे कृतोयम दीपोत्सव महान. म्हणजे म्हणतात भगवान शंकराने त्रिपुराचा वध केल्यानंतर देवांनी अनेक अनेक आनंद म्हणजे तो आनंद व्यक्त करण्यासाठी दीपोत्सव साजरा केला. त्या दिवशी सर्व देवता, ऋषी आणि मानवांनी प्रकाशाचे प्रतीक असलेले दिवे पेटवले. तेव्हापासून या दिवशी दीपदान करणे ही परंपरा रूढ झाली. आता त्रिपुरासुराचा भगवान शंकराने वध केला. आता त्रिपुरासुराचे 3 पूर होते, म्हणजे प्रत्यक्ष नगर नव्हे तर मानवाच्या अंतःकरणातील 3 दोषांचे प्रतीक आहेत. आता ते कोणते? लोखंडीपूर, रौप्यपूर आणि सुवर्णपूर. लोखंडीपूर म्हणजे तमोगुण, रौप्यपूर म्हणजे रजोगुण आणि सुवर्णपूर म्हणजे सत्वगुणातील अहंकार. म्हणजे भगवान शंकराने हे 3 पूर जाळले, म्हणजे अहंकार, लोभ आणि अज्ञान याचा नाश केला. आणि त्या विजयानंतर लावलेले दीप म्हणजे अज्ञानरूपी अंधकार व प्रकाशाचा विजय. म्हणजे अंधकार नष्ट करून अंतःकरणात प्रकाश, ज्ञान आणि शिवभाव जागवणे. आता दिव्याचं वातीचा अर्थ जर बघितला आपण, तर दिव्याच्या वातीचा अर्थ फार सुंदर शास्त्रामध्ये सांगितलं आहे. दीप म्हणजे आत्मा, वात म्हणजे जी कापसाची वात असते ती भक्ती, आणि त्यातलं तेल म्हणजे श्रद्धा, आणि ज्योत म्हणजे ज्ञान. बघा किती सुंदर अर्थ सांगितला आहे. दीप म्हणजे आत्मा, वात म्हणजे भक्ती, तेल म्हणजे श्रद्धा आणि ज्योत म्हणजे ज्ञान. ही ज्योत आपण लावताना आपण म्हणतो, अंधकारास्य विनाशाय दीपम संध्रायाम्यहम. म्हणजे माझ्या अंतःकरणातील अज्ञानरूपी अंधकार नाहीसा व्हावा म्हणून हा दीप लावला जातो. आता पद्मपुराण आणि कार्तिक महात्म्यामध्ये सांगितलं आहे की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करणारा मनुष्य विष्णू लोक किंवा शिवलोक प्राप्त करतो. त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष फळ मिळते. बघा एवढं फळ आहे. आणि भगवान शंकराची उपासना ही सर्वात सुंदर उपासना आहे. तुम्हाला असलेल्या करणी बाधा, तुम्हाला असलेल्या प्रेषाच्या बाधा, तुमच्या घराची पित्र बाधा, तुम्हाला असलेल्या ग्रहांच्या बाधा, शंकर एक लोटा जल वाहिले की त्या निघून जातात. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकराच्या मंदिरात तुम्ही अवश्य त्रिपुरी वात सर्वांनी लावा. घरातील दिवे लावल्याने शांती, आरोग्य व समृद्धी लाभते. नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन पवित्र वातावरण निर्माण होते. या दिवशी लावलेली त्रिपुरी वात पुढील वर्षभर रोग आपत्तीपासून रक्षण करते असे मानले जाते. संध्याकाळी शिव, विष्णू, तुलसी, गंगा आणि देवस्थानासमोर वात लावावी. म्हणजे शक्य असल्यास 5, 11, 21 किंवा 108 दिवे लावावेत. एवढे दिवे त्या दिवशी लावायला सांगितले त्रिपुरारी पौर्णिमेला. तिळाचे किंवा तुपाचे दिवे उत्तम मानले जातात. प्रत्येक दिवे लावताना म्हणायचं, ओम त्रिपुरांतकाय नमः दीपम समर्पयामी. त्रिपुरारी वात म्हणजे केवळ एक दीप नव्हे, तो शिवविजयाचा, प्रकाशाचा आणि आत्मज्ञानाचा प्रत्येक दीप आहे. या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा आपल्या जीवनातील अंधकार दूर करून शिवलोकाकडे नेणारा दीप ठरतो. त्यामुळे सर्वांनी त्रिपुरारी पौर्णिमेला ही त्रिपुरारी वात अवश्य भगवान शंकराच्या मंदिरात तुम्ही लावून या. त्रिपुरारी वात ही कितीची असते? तर त्रिपुरारी वात ही 350 वातींची असते. 350 वाती असतात त्यामध्ये. आणि शास्त्रामध्ये वात म्हणजे सांगितले, दीप म्हणजे तुपाचा किंवा तेलाचा दिवा. प्रत्येक दिवा लावणे म्हणजे अज्ञानरूपी अंधकारावर प्रकाशाचे प्रतिकात्मक विजय असतं. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त त्रिपुरारी वात भगवान शंकराच्या मंदिरात लावा. भगवान शिवाची रुद्राची उपासना करा. जर आता दिव्याचं महत्त्व सांगतो तुम्ही, जर तुम्ही एक दिवा लावला तर तुम्हाला त्रिपुरारी स्मरण, शिवपूजनाचं प्रतीकाचं फळ प्राप्त होतं. तुम्ही जर 5 दिवे शंकराच्या मंदिरात लावले तर पंचमहाभूतांचं संतरांचं फळ तुम्हाला प्राप्त होते. तुम्ही जर 11 दिवे लावले शंकराच्या मंदिरात तर तुम्हाला 11 रुद्रांना अर्पण असणारं फळ मिळतं. तुम्ही जर 21 दिवे शंकराच्या मंदिरात त्या दिवशी लावले तर देवतांच्या संरक्षणासाठी हे दिवे असतात. तुम्ही जर 51 दिवे लावले तर सर्व दोष निवारण फल प्राप्त्यर्थ होतं. म्हणजे सर्व दोष जर तुम्हाला निवडणं तर तुम्ही 51 दिवे भगवान शंकराच्या मंदिरात लावावे. आणि 108 दिवे जर तुम्ही लावले तर सर्व श्रेष्ठ म्हणजे सर्व पाप आणि अंधकारातून तुमचं नाशक होतं. म्हणजे सर्व पाप आणि अंधकाराचा नाश होतो. बघा एवढं महत्त्व आहे. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा सगळीकडे दीपोत्सव साजरा केला जातो. एवढ्या वाती, एवढे दिवे तुम्ही जर लावले भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तर तसं तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे सर्वांनी ही त्रिपुरारी वात येत्या बुधवारी ही पौर्णिमा आहे. तुम्ही दिवसभर पौर्णिमा आहे. तुम्ही त्रिपुरारी वात बुधवारी सर्वांनी अवश्य भगवान शंकराच्या मंदिरात लावा.
रुद्राची सेवा करा, महामृत्यूंजय जपाची सेवा करा, अभिषेक करा भगवान शंकराला. शिवलिंगासमोर एक मोठा तुपात सुद्धा दिवा लावू शकता किंवा त्रिपुरारी वात तुम्ही तेलामध्ये भिजून ती लावा. असं भरपूर जेवढं जमेल तुम्हाला तसं लावा. शिवाय तुम्हाला नदीच्या काठीसुद्धा हे दिवा लावण्याची परंपरा आपल्याकडं आहे, ते सुद्धा तुम्ही लावू शकता. आता तुपाची वातेचं फळ असं आहे की सर्वात शुभ आणि शिव विष्णू लक्ष्मी पूजनासाठी तुपाची वात लावली जाते, लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा लावली जाते. आता जर तिळाच्या तेलाची वात लावली तर तुमचं पाप क्षण होतं, पूर्वजांची तृप्ती होते. तसंच तुम्ही जर मोहरीच्या तेलाची वात लावली तर नकारात्मकता जी असते त्याचं निवारण होते. अशा वेगळ्या तेलांच्या दिव्याचं महत्त्व आहे. असे भरपूर माहिती सांगण्यासारखी आहे. तरी तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त त्रिपुरारी वात भगवान शंकराच्या मंदिरात लावा. त्रिपुरारी वात लावल्यानंतर ती तुपात भिजून ती लावा आणि जास्तीत जास्त जेवढे शक्य असेल तेवढे दिवे तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात लावा आणि पुण्याचं फळ प्राप्त करून घ्या. अशा प्रकारे हे त्रिपुरारी वातीचं महत्त्व तुम्हाला मी सांगितलं आहे. धन्यवाद.